उंबऱ्याच्या झाडावर तर लय माकडं आहे बघा. दोन बसलेत आहे का. पहिला ह्यो गोळा करतो ह्याच्यात पडलेला नाही तरी सगळं तुंबणार आहे का नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 18 ऑगस्ट 2026. आता माकडं आले ती सगळीकडे मित्रांनो. वा वर दिसतेच का आहे का. इकडं माकडं बसल्यात. उंबऱ्याच्या झाडावर तर लय माकडं आहे बघा. दोन बसलेत आहे का. की झाड जर बुडका जर पडला का नाही सगळं आमच्या घरावरच पडणार धाडशी. आत्ता एक बुडका पडलाय मित्रांनो, तिथं आता तुम्हाला दिसणार नाही. मोठ्याच्या मोठा बुडका पडलाय आत्ता थप्प दिशेन. आवाज असला आला सांगतो मित्रांनो, मी बाहेरच पळत आल्या. माकडं आली की डायरेक्ट या उंबराच्या झाडावर चढते ती आहे का. किती माकडं आहेत बघा, लय माकडं आहेत या झाडावर. म्हणजे ती उंबरं असतात की नाही, उंबरं ती उंबरं खातात. मी त्या लाकडाचा आवाज ऐकून धाड दिवशी बाहेरच पळत आलो या. माकडं आपल्याला कशी हाय. नको बाबा, माकडातनी चिडवलं की अंगावर येते. आधीकडे भ्या वाटत्या. सगळी उंबरं झाड चढली ती. आता एवढा एक शेंडा राहिला आहे बघा पुढचा. तो पडला म्हणजे सगळं स्लॅपवर धाड दिशेनं आवाज येत आहे का नाही. मित्रांनो आता मला काढायचा आहे उंबराचा पाला. ठीक आहे, केवढा पडलाय बघा उंबराचा पाला आहे का. सगळीकडं पाला झाला हो का. इकडे इथं पडला आहे का. इथं तर गटार तुंबते पाला आत जाऊन कारण की आता यो बघा कसा पाला पडलाय आहे का. इथं पाला पडला का नाही आणि आम्ही पाणी ओतले किंवा पाला हाय तसाच गटारीत जातो आणि गटार तुंबतं या. लय मोठा प्रॉब्लेम झाला. आता इथं जाळी लावायची आहे, बघूया हे बघा किती पडले पाला आहे का. आणि मग अशी माकडानं की नाचले त्याच्यामुळं पण लयच घाण पडले. आता ही मांजराला बघा आहे का. या दररोज येते ही मांजर. या मला भिवून पळूनच गेलं मांजर. म्हणणार काय करायला लागले या. आता मला यो सगळा पाला गोळा करून कचऱ्यात टाकायला पाहिजे. एक 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 गोळा करतो. तर रोज गोळा करायला लागते मित्रांनो. हे काय उंबरं पण बारकी पडली आहे का. सगळी बारकी उंबरं पडली ती. पहिला मी लहान असताना का नाही पिकलेली उंबरं पडायची आणि मी वर चढायचो. नाहीतरी इथं तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं लय भारी उंबरं लागायची पहिला. आता उंबरं पहिल्यासारखी येणं झाली ती. एकदम अशी कच्ची आहे का. पिकलेली पडत नाही आता पहिल्यासारखी. सगळी पाला गोळा करतो काय. पहिला ह्यो गोळा करतो ह्याच्यात पडलेला नाही तरी सगळं तुंबणार आहे का नाही. पहिला एकच जागी करतो सगळा पाला, नाहीतर कसं सगळं मग तुंबलं की पाणी जात नाही ना. हे बघा केवढा पाला पडते. सगळं एका जागी करतो म्हणजे कचरा टाका येते. अजून कुठे पडला आहे, अजून इथं आहे. काय वेळी बादलीत पण काटक्या बिटक्या पडतात आहे का. वांढर म्हणजे दररोज पडत नाही, जेव्हा वांढरं येतात का नाही तेव्हा काटक्यान पालं या बादलीत पडतात. काटके बघा मित्रांनो कशी पडली आहे का. हे दिसतंय काटकी. सगळं बादलीत घालच पडत्या. वांढर आली की वांढर बद नसते ती. इथला पण नेसला पाहिजे. आता हे सगळं गोळा केलेला पाला कचऱ्यात टाकून देतो. एका हातात काय बसल का पाला. आता बादली भरते का काय कचऱ्याने काय करू. ठीक आहे कोंबतो. बादलीच बारकी आहे ना. पहिलं मोठी बादली होती कचऱ्याची, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं मी. आई गो मोबाईल धरून हात दुखायला लागला मित्रांनो. ते भाच्यांनी माझं ते सेल्फी स्टिक तोडलं ना, तुम्हाला सांगितलेलं ब्लॉगमध्ये. आता चहा करून पितो थोडासा. डासं लय येते इथं ठीक आहे. सगळी घोईंग डासं करते ती. संध्याकाळ झाली की डासं येते तिथं गटार असल्यामुळे इथं डासं येते ती. घोईंग काय. लाईट बंद आहे. लाईट चालू करतो. आता चहा करायला दूध आहे का बघितलं पाहिजे. दूध असलं तर चहा करणार, नाही तर काळा चहा प्यायचा. असं आहे माझं काम मित्रांनो. हाय काय दूध. हाय थोडंसं दूध आहे मित्रांनो. हे आहे एवढं दूध आहे. एवढ्यात चहा होतोय. पटकेरी चहा करून पितोय. राहुल सगळं व्हायच्या अगोदर चहा पितो. तो करायला लागला आंघोळ. संध्याकाळचा आंघोळ करतो ना तो करायच्या आत करून घेतो.
नाहीतर दूध काहीच उरणार नाही. आहे मित्रांनो, चहा करण्यासाठी साखर पण घेऊन आहे, ती पण एवढीच साखर आहे. हाय एवढी तरी टाकते आहे का नाही, जेवढं होईल तेवढा गोड होईल रे. काय आता साखर नाही म्हणल्यावर काय करायचं. हो सगळीच संपली साखर. ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात हाय पण ते गोड आहे मित्रांनो. आता हे जो गोड टाकायला म्हणलं की चांगलं लागलं नाही. हाय एवढ्याचा चहा करतो, काय गोड झालं तर झाला, नाही झालं तर झालं, हाय असंच प्यायचं. मित्रांनो केलेलं आहे मस्तपैकी गरमागरम चहा. आता मला चहा पिऊन बघितला पाहिजे गोड झालाय का, साखर नाही म्हटल्यावर पहिला पिऊन बघतो आहे का गोड. मित्रांनो एवढा काय गोड झाला नाही चहा, साखर नसल्यामुळं. जाऊ दे आता, पिलाच पाहिजे मला फेकून देण्यापेक्षा आहे का नाही. काय काय माणसं बिना साखरेची चहा पितात, कसं पित असतील बघा मित्रांनो. मी तर जरा तरी साखर टाकल्या. चला मित्रांनो, आता आजचा ब्लॉग मी समाप्त करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.